जय जगदंब नमो आदेश। मी तन्वीताई पुणेकर आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत करते। सहर्ष स्वागत व सर्वांचे हार्दिक अभिनंदन सुद्धा। नवरात्रीचे प्रत्येकाने भाग पाहिले, नवरात्रीमध्ये भरभरून सर्वांनी प्रेम दिलं, त्याचबरोबर यथाशक्ती प्रत्येकाने मला ऑनलाईन दान सुद्धा दिलं। आता ऑनलाईन ज्या लोकांनी दान दिलेले आहे, जे काही देणगी दिलेली आहे, यांची आपण लवकरात लवकर नावं सुद्धा घेणारच आहोत। पण आज नवरात्री झाल्यानंतरचे काही व्हिडिओ आपण आज घेत आहोत। नवरात्रीमध्ये बऱ्याचशा लोकांसाठी बरेचसे नवनवीन आपण व्हिडिओ केले, त्या व्हिडिओला बऱ्याचशा लोकांनी खूप छान सपोर्ट सुद्धा केला, बऱ्याचशा लोकांनी तो पाहिलाही व त्याचबरोबर संचाराविषयी जो काही व्हिडिओ होता त्या विषयात बऱ्याचशा लोकांचे प्रश्न सुद्धा खूप छान आले, त्याविषयी मला खूप आनंदही झाला। आता नवरात्री झाली, आता प्रत्येकाची लगबग म्हणजे कोजागिरी पौर्णिमा। कोजागिरी पौर्णिमा आता येऊन लगेच ठेपलेली आहे। अवघ्या उद्या आणि परवामध्ये पौर्णिमा आहे, नवान्य पौर्णिमा आहे। ह्या पौर्णिमेविषयी सर्वांना पौर्णिमेच्या आणि कोजागिरी पौर्णिमेच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा सुद्धा। आता लगभग म्हणजे असा व्हिडिओ आपण आज तयार करत आहोत, तो म्हणजे की वीरकंगनाची दीक्षा। या बरेच दिवसापासून आपल्याला कॉल येत होते, म्हणजे मागच्या वेळी जसं की ग्रहण काळ झाला, ग्रहण काळामध्ये बऱ्याचशा भाविक भक्तांना आपण वीरकंगनाच्या दीक्षा दिल्या। त्याच्यानंतरही बरेच कॉल आले, ताई वीरकंगनाची दीक्षा कधी देणार आहात? त्यासाठी मी मोजके काही वीरकंगन आणले होते, तिकडे मी सिद्धही करून ठेवले होते। म्हणजे आपली जी काही हे होती, म्हणजे ग्रहण काळ होता, त्या ग्रहण काळामध्ये मी वीरकंगन सुद्धा सिद्ध करून ठेवले आणि हे वीरकंगनाची दीक्षा देण्याचा आता वेळ सुद्धा आलेली आहे। मग वीरकंगनाची दीक्षा कधी आहे हे समजून घेऊया। दिनांक 16 ऑक्टोबर 2025 या दिवशी वीरकंगनाची दीक्षा देण्यात येणार आहे। आता सर्वजण म्हणतील की मागच्या वर्षी ताई तुम्ही दिवाळीच्या दिवशी वीरकंगनाची दीक्षा दिली होती, दिवाळीच्या मुहूर्तावरती दिली होती, पण यावर्षी दिवाळीच्या मुहूर्तावरती किंवा दिवाळीच्या अमावस्येला वीरकंगनाची दीक्षा देण्यात येणार नाही। कारण की मागच्या वर्षी असं झालं होतं की वीरकंगनाचा स्टॉक माझ्याकडे लिमिटेड असल्या कारणाने मला दिवाळीच्या दिवशी सिद्ध करावा लागला होता, त्यानंतर तो दीक्षा स्वरूपमध्ये देण्यात आला होता। तर यावर्षी वीरकंगन जे काही आहे हे मी ग्रहण काळामध्ये सिद्ध करून ठेवलेले आहेत, फक्त त्याची दीक्षा देण्याची फक्त प्रोसेस राहिलेली आहे। तर ज्यांना कोणाला वीरकंगनाची दीक्षा घ्यायची आहे अशा भाविक भक्तांनी उद्यापासून आपली बुकिंग स्टार्ट करावी। बुकिंग करण्यासाठी माझा नंबर आहे 9322 16 16 99 9322161699 या नंबरवरती कॉल करावा। कॉल करून ऑनलाईन नंबर घ्यावा व ऑनलाईन तुमची जी काही पेमेंट आहे त्याच्यावरती पाठवावे। आता असे मुद्दा येतो की वीरकंगनाची दीक्षेसाठी किती दक्षिणा घेणार आहात? जे मी मागच्या वर्षी घेतले, जे दक्षिणा मी ग्रहण काळात घेतली तेवढीच दक्षिणा असणार आहे, त्याच्यामध्ये कुठेही वाढ होणार नाही। सर्वप्रथम म्हणजे वीरकंगनासाठी मी एवढे पैसे का घेते याविषयी आपण समजून घेऊ। वीरकंगन दीक्षेमध्ये काही वाजंत्री मंडळाचा खर्च, त्याचबरोबर दीक्षा विधीला लागणाऱ्या सामानाचा खर्च, त्याचबरोबर इथे जे काही मुलं आहेत काम करणार त्या दिवशी त्यांचा खर्च व माझी स्वतःची गुरुदक्षिणा असा संपूर्ण मिळून 41,500 रुपये मी वीरकंगनाची दक्षिणा ठेवलेली आहे। आता असं नाही की बाबा मी वीरकंगनाची दक्षिणा ही आता अशी सांगितली आणि फोनवरती वेगळी सांगणार, तर नाही। ही वीरकंगनाची दक्षिणा टोटली फोनवरती सुद्धा तुम्हाला एवढीच सांगण्यात येणार आहे आणि मी व्हिडिओमध्ये सुद्धा एवढीच सांगत आहे। म्हणजे उगाच सांगायचं एक, करायचं एक आणि दाखवायचं एक, अशा माझ्या इथे कुठल्याच प्रोसेस नसतात। दुसरी गोष्ट, वीरकंगन कोणतं देणार आहे? 52 वीराचं कंगन आणि 64 योगिनीचं कंगन एकत्र मिळून मी वीरकंगनाची दीक्षा देत असते। त्याचबरोबर वीरकंगनाचे 52 वीर जागृत करूनही तुम्हाला दिले जात असतात। त्याचबरोबर वीरकंगनाच्या दीक्षामध्ये तुम्हाला ज्या काही प्रोसेस आहेत, मंत्र उच्चारण, कानमंत्र, बीज मंत्र, 52 वीरांचे मंत्र, त्याचबरोबर स्वतःवरती येणारे संकट कसे दूर करावे, या संपूर्ण प्रोसेस त्यामध्ये तुम्हाला शिकवून तुम्हाला वीरकंगनाची दीक्षा दिल्या जात असते। त्याचबरोबर वीरकंगन कोणी कोणी घेऊ शकता? आता सर्वसामान्य म्हणजे माझ्याकडे स्त्री पुरुष सर्वांनी घेतलेली आहे। उदाहरणार्थ माझ्या स्वतःच्या तृतीयपंथी जे काही आहेत अशा काही लोकांनी सुद्धा माझ्याकडून वीरकंगन घेतलेलं आहे। जर कोणाला वीरकंगन घ्यायचं असेल त्यांनी निसंकोचपणे आपल्या 9322 16 16 99 9322161699
या नंबरवरती कॉल करून तुमची बुकिंग लवकरात लवकर नोंदवावी, कारण की मी जेवढा काही स्टॉक आणला होता ह्या स्टॉकमध्येही मी लिमिटेड माझ्याकडे आता राहिलेला आहे आणि तोच मी आता दीक्षेसाठी म्हणजे दिवाळी दीक्षेसाठी यूज करणार आहे। त्याचबरोबर वीरकंगनाच्या दीक्षेसाठी वेळ किती लागेल? सर्वतः म्हणजे वेळ संध्याकाळी 5 वाजल्यापासून ते संध्याकाळी 12 वाजेपर्यंतचा वेळ तुम्हाला वीरकंगनाच्या दीक्षेसाठी लागणार आहे। त्यानंतर दीक्षा दिल्यानंतर दिवाळीची जी काही अमावस्या आहे या दिवाळीच्या अमावस्याच्या दिवशी तुम्हाला वीरकंगनाच्या दीक्षेचे जे काही मंत्र दिले जाणार आहेत ते तुमच्या घरी तुम्हाला त्याची उजळणी सुद्धा करता येऊ शकते। आता मागच्या वर्षी असं झालं होतं, वीरकंगनाची दीक्षा बरोबर दिवाळीच्या अमावस्याला दिली, वीरकंगन घरी घेऊन गेल्यानंतर त्या लोकांना 5 महिने 6 महिने थांबावं लागलं होतं। का तर त्याचे मंत्र उच्चारण करण्यासाठी त्यांना दिवस योग्य तो त्यांना मिळत नव्हता, म्हणून त्यासाठी आपण 16 तारखेला वीरकंगनाची दीक्षा देणार आहोत। म्हणजे जसं की येणारी जी काही दिवाळीची अमावस्या आहे त्या दिवशी तुम्ही घरच्या घरी जे काही मंत्रोच्चारण दिलेले असतील याची जागृती, मंत्र जागृती व त्याची शक्ती तुम्ही स्वतः घरामध्ये बसून अनुभवू शकता याकरिता। तर आता हा झाला वीरकंगनाचा मुद्दा। आता पुढचा मुद्दा आपण पाहणार आहोत तो म्हणजे संचाराविषयी आणि कोजागिरी पौर्णिमेला आपला संचार कशा पद्धतीने आपण मोकळा करावा हे समजून घेऊ। चला तर मग आता कोजागिरीच्या दिवशी एखाद्याचा संचार उघडपणे येत नसेल, त्याचबरोबर मला अशी कमेंट आली होती आमचा संचार बरेच वर्ष झाले दबून राहिलेला आहे, तर आम्ही संचार आमची जागृती कशी होऊ शकते। त्याचबरोबर आमचा जो काही संचार आहे हा पूर्व काळामध्ये व्यवस्थितरित्या येत होता व संचार आता पूर्णत्व आमचा थांबलेला आहे किंवा आमचे संचार बांधलेला आहे, याविषयी आपण तर व्हिडिओ केला। पण कोजागिरी पौर्णिमा त्याचबरोबर नवान्य पौर्णिमा या दिवशी सुद्धा तुम्ही संचार मोकळा करण्याकरिता एक छोटासा उपाय तुम्ही करू शकता, जेणेकरून तुमचा संचार जागृत होण्यास, त्याचबरोबर तुमची जी कोणती देवताचा संचार असो, मग तुमचा नाथपंथातला असो, शाक्त पंथातला असो अथवा इतर कोणत्याही पंथातला संचार असो, हा संचार तुमचा योग्यरित्या जागृत होण्यास मदत होऊ शकते। सर्वप्रथम म्हणजे इतर कोणत्याही पंथाविषयी बोलण्यापेक्षा मी सरळ आपल्या शाक्त पंथ म्हणजे दैवी पंथाचाच मी सरळ विषय घेते। म्हणजे जर तुमच्या कुठल्याही देवी देवतेचा जर संचार असेल आणि हा संचार योग्यरित्या येत नसेल किंवा संचाराचे सिम्पटम्स तुम्हाला जाणवत असतील, अमावस्या पौर्णिमेच्या दिवशी अंग भरून येणे, अंग जड होणे अथवा काही संबळ अथवा ढोल वाजला किंवा काही वाजलं की तुमचं अंग पूर्णत्व स्वतःच्या शरीर सोडून विविध कार्य करणे, अशा जर गोष्टी तुम्हाला जाणवत असतील पण मुखवाचा सुटत नसेल, मुखवाचा म्हणजे आपला तोंडातून उच्चार पूर्णत्व येत नसेल, तर तुम्ही या कोजागिरी पौर्णिमा किंवा नवान्य पौर्णिमेच्या दिवशी तुम्ही ही विधी करू शकता। आता विधी काय आहे हे समजून घेऊया। कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी आपल्या सर्व जप तप ध्यान धारणा, त्याचबरोबर आपल्या पौर्णिमेचा नैवेद्य, त्याचबरोबर आपण चंद्राला दाखवलेलं दूध पूर्णत्व अर्पण करून झाल्यानंतर तुम्ही सर्वांनी जे कोणी भाविक भक्ताला साधना करायची असेल तर अशा भक्तांनी गोमूत्र आणि गुलाब पाणी ह्याचे 2-2 थेंब स्वतः प्राशन करून घ्यावेत, म्हणजे 2-2 थेंब थोडेसे पिऊन घ्यावेत, स्वतःच्या मस्तकावरती थोडेसे शिंपडून घ्यावेत व स्वच्छ पांढरी कपडे घालावेत। पांढरी घालू शकता अथवा पिवळी घालू शकता, पांढरं किंवा पिवळ्या वस्त्राला अधिक प्रमाणामध्ये मान आहे। पांढरी कपडे किंवा पिवळी कपडे वस्त्र घालावीत। त्यानंतर ज्या तुम्ही चंद्राला नैवेद्य दाखवला आहात ह्या चंद्राच्या प्रकाशामध्ये तुम्हाला आसनावरती बसायचं आहे। आसन हे कपड्याचं असावं, कपड्याच्या आसनावरती बसावं। आता चंद्राचा प्रकाश येणार तो म्हणजे आपल्या टेरेसवरती म्हणा किंवा बाल्कनीमध्ये म्हणा, विशेषतः टेरेसवरती किंवा शांत जागी थोडंसं टाळावं, रात्र काळामध्ये भीती वाटण्याची संकेत असू शकतात। मग अशा भाविक भक्तांनी जर त्यांची गॅलरी असेल आणि गॅलरीमधून जर चंद्राचा प्रकाश जर त्या गॅलरीच्या आतमध्ये येत असेल तर अशा भाविक भक्तांनी आपल्या ह्याच्यावरती बसलात तरी चालेल, म्हणजे जेणेकरून आपल्या बाल्कनीमध्ये बसलात तरी चालेल। त्याचबरोबर जर समजा तुमच्या घरामध्ये चंद्राचा प्रकाश येत नसेल, तुमच्या टेरेस असेल अथवा तुमच्या घराच्या वरती बाल्कनी असेल, तर अशा जागी
सोबत कोणाला तरी घेऊन बसणं योग्य ठरेल. एकटं बसण्यापेक्षा सोबत एखाद्या व्यक्तीला घेऊन बसावं. आसन टाकावं, आसनावरती बसावं. आसनावरती बसल्यानंतर जे काही तुम्हाला मी सांगितले आहे, गोमूत्र आणि गुलाब पाणी याचे 2-2 थेंब प्राशन करावेत. दूध घ्यावं, दुधामध्ये थोडीशी हळद टाकावी, चिमूटभर हळद टाकावी व ती प्राशन करून घ्यावी. अक्षय अर्धा पेला घेतलात तरीही चालेल. त्यानंतर प्रत्येकाला माहिती असलेला व एकदम साधा सोपा मंत्र म्हणजे नवार्य मंत्र. हा मंत्र म्हणजे ओम ऐं ब्रीं क्लीं चामुंडाय विच्चे, ओम ऐं ब्रीं क्लीं चामुंडाय विच्चे. या मंत्राची साधना 108 मणी म्हणजे 5 माळेची साधना करून घ्यावी. 5 माळा म्हणजे 108च्या 5 माळेची साधना करून घ्यावी. ज्या लोकांचा संचार जागृत होत नाही, संचार योग्यरित्या येत नाही, अशा भाविक भक्तांनी तर नवार्य मंत्रावरती जर साधना या काळामध्ये केली तर विशेष त्यांचा संचार जागृत होण्यास व दैवी त्यांचे कार्य उपयुक्त होण्यास खूप मदत होऊ शकते. आता ज्या भाविक भक्तांना आर्थिक प्रॉब्लेम आहेत, त्या ज्या भाविक भक्तांना पैसा पाणी टिकत नाही, अशा भाविक भक्तांनी काय करावं? प्रत्येकाला माहिती असणारं म्हणजे लक्ष्मी स्तोत्र प्रत्येक भाविक भक्त मुखत असतं. काही लोक वाचूनही बोलू शकतात. तर असं आपलं जे लक्ष्मी स्तोत्र तुम्ही बोलू शकता. नमस्ते तू महामाये श्रीपीठे सुरपूजिते शंखचक्र गदा हस्ते महालक्ष्मी नमस्तुते. हे अक्षी 2 ओळी मी बोलून दाखवलेले आहेत. जर तुम्हाला जमत असल्यास तुम्ही हे स्तोत्र तुम्ही रात्र काळामध्ये चंद्राच्या प्रकाशामध्ये हे स्तोत्र तुम्ही 21 वेळा पूर्णत्व बोलून घ्यावं. व बोलते वेळी तुमच्याजवळ दूध असेल तर दूध घ्यावं, तुमच्याजवळ जर पाणी असेल तर पाणी घ्यावं. व हे पूर्णत्व बोलून झाल्यानंतर हे दुधात तुम्ही स्वतः प्राशन करू शकता. पाणी असेल तर पाण्यामध्ये थोडीशी हळद टाकून त्याचं लेपन तुम्ही दुसऱ्या दिवशी सकाळी उंबऱ्याला करू शकता. त्याचबरोबर एखाद्या व्यक्तीचे देव बांधलेले आहेत, दैव बांधलेले आहेत, देवी देवतेची शक्ती बांधलेली आहे, अशा लोकांनी काय करायचं? पौर्णिमेच्या दिवशी म्हणजे आपल्या कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी जसं की आपण दूध दाखवतो चंद्राला, त्याच पद्धतीने शुद्ध पाणीही तुम्ही ठेवू शकता. पाणी एक पातेल्याभर पाणी ठेवावं किंवा 1 लोटाभर पाणी ठेवावं. लोटाभर पाणी ठेवल्यानंतर हे पाण्याची पूजा करून घ्यावी. हळदी कुंकू त्या पाण्याला व्हावे व गंगेचे, जमुनीचे व सरस्वतीचे स्मरण करावे. त्यानंतर हे पाणी आणून तुमच्या घरामध्ये जी कुठली देवीची तुमच्याकडे मूर्ती आहे, ताक आहे, या ताकांचं श्री सुक्ताचे 16 आवर्तन पूर्ण बोलून त्या मूर्तीचं तुम्ही स्नान करून घ्यावं. व मूर्तीला स्नान झाल्यावरती दुसऱ्या दिवशी तुम्ही कुंकुमार्चन करून घ्यावं. जेणेकरून देव बांधले असतील, दैव बांधले असतील तर हे सुटण्यास मदत होत असते. त्याचबरोबर एखादा व्यक्ती अधिक प्रमाणामध्ये आजारी आहे, तो व्यक्ती आजारपणाने ग्रसलेला आहे, त्याचबरोबर एखाद्या व्यक्तीवरती कर्णीबाधेची काही गोष्टी करण्यात आलेल्या आहेत, अशा लोकांनी सुद्धा या कोजागिरी पौर्णिमेला छानसा उपाय करू शकता. आता उपाय काय हे समजून घेऊया. एखादा व्यक्ती आजारी असतो, अशा व्यक्तीने एक कवळ आणावे. कवळचे 2 भाग करावेत, म्हणजे त्याला मधून कापावा, त्याचे 2 भाग करावेत व दोन्ही भागाला, एका भागाला हळद व एका भागाला कुंकू पूर्णत्व लावून घ्यावे व त्याच्यावरती 3-3 भीमसेन कापुराच्या वड्या जाळून घ्याव्यात व पौर्णिमेच्या दिवशी त्या व्यक्तीच्या शरीरावरून 21 वेळा उतरावे व उतरवल्यानंतर घराच्या दरवाजावरून 3 वेळा उतरावे व ह्या रात्र काळामध्ये वाहत्या पाण्याला अथवा पिंपळ वृक्षाच्या खाली हे कवळाचे दोन्ही भाग ठेवून यावे. जेणेकरून एखादा व्यक्ती आजारी आहे, आजारपणाने ग्रसलेला आहे, तर हे संपूर्ण त्याचे आजारपण दूर होण्यास मदत होत असते. तर हा एक छोटासा मुद्दा व छोट्याशा टिप्स मी ज्या काही आहेत त्या वारंवार मी भाविक भक्तांना सांगत असते. ह्या टिप्स मी आज इथे सांगितलेल्या आहेत. तर अशा पद्धतीने ह्या टिप्स तुम्ही वापरून कोजागिरीच्या दिवशी काही कार्य करून बघा, जेणेकरून तुमच्या स्वतःचे काही आजारपण, त्याचबरोबर संचार, त्याचबरोबर दैवबंधन, वास्तुबंधन व्यवस्थित होण्यास मदत होऊ शकते. तर या छोट्या मोठ्या टिप्स सर्वांनी पाहाव्यात, कराव्यात व त्याचे तुम्ही सर्व मार्ग पाहावेत व सगळ्यांच्या आयुष्यामध्ये सुख समृद्धी लाभावी ही प्रार्थना मी जगदंबेकडे सुद्धा करते. त्याचबरोबर वीर कंगनाची जर तुम्हाला दीक्षा घ्यायची असेल तर वीर कंगनाच्या दीक्षाकरिता प्रत्येकाने आपण आपल्या आम्ही दिलेल्या कॉन्टॅक्ट नंबरवरती कॉल करावा. कॉल करून
तुमच्या नावाची बुकिंग करावी. त्याचबरोबर पेमेंटसाठी तुम्हाला ऑनलाईन नंबर देण्यात येतो. त्या ऑनलाईन नंबर तुम्ही घेऊन तुमचं पेमेंटसुद्धा पाठवावं. तरीही मी पुन्हा एकदा ऑनलाईनचा जो काही नंबर आहे तो मी यूट्यूबला सांगत आहे. 8788494638 हा गुगल पे नंबर आहे. या नंबरवरती तुम्ही तुमचं पेमेंट पाठवत असताल तरीही चालेल, किंवा आमच्या 93च्या नंबरवरती कॉल करून तुमचं पेमेंट तुम्ही पाठवण्यासाठी विचारपूस करावी व तुमच्या नावाची नोंदणी करावी. व नोंदणी केल्यानंतर तुम्हाला 16 तारखेला कधी यायचं, कसं यायचं, येताना काय काय आणायचं आहे या संपूर्ण गोष्टी सांगण्यात येतात. अशा पद्धतीने सर्वांनी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा, लाईक करा. त्याचबरोबर असाच तुमची साथ आम्हाला राहू द्या ही तुमच्याकडे प्रार्थना. सर्वांना जय जगदंब. नमो आदेश, नमो नारायणी.